नमस्ते. अ, मी डॉक्टर मंजिरी कारेकर. आज आपल्याला इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांनी घेतलेल्या कोर्सविषयी बोलणार आहोत. कोर्सचा कोड आहे BPSC 102. कोर्स टायटल, कोर्सचं नाव आहे कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट अँड डेमोक्रेसी इन इंडिया. त्या पेपरमधल्या आपण त्यातला टॉपिक आहे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आणि कॉन्स्टिट्यूशन. याच्यातला काही भाग आज आपण बघणार आहोत. बघूयात आता आपण. सर्वात आधी आपण असा विचार करूयात की भारतीय राज्यघटनेची उत्क्रांती कशी झाली. तर याच्याविषयी असं आपल्याला म्हणता येईल की 1858 ते 1935 या काळामध्ये भारतीय राज्यघटनेची उत्क्रांती झालेली आपल्याला दिसते. म्हणजे कसं की 1858 या काळा ते 1935 हा मेजर पिरियड आहे. कारण 1858च्या आधी आपल्याला इतिहास माहीत असेल की ब्रिटिश येथे व्यापारी म्हणून आले आणि हळूहळू त्यांनी राज्यकर्ते म्हणून शिरकावा केला. कारण सुरुवातीला त्यांचं उद्दिष्ट व्यापार हेच होतं आणि राज्यकर्ते हे ते नंतर झाले. मग त्यानंतर हळूहळू ब्रिटनमधील ईस्ट इंडिया कंपनीने जाहीरनामा काढला. मग त्यांच्या राणीने आपल्या स्वतःच्या ताब्यात भारताची थोडी सत्ता घेतली, निर्णय घेतले स्वतःच्या ताब्यात. त्यानंतर असं दिसतंय की 1857 मध्ये शिपायांचं बंड झालं. ते पण प्रसिद्ध बंड तुम्हाला माहीत असेल. तर याच्यामध्ये असं दिसतं की या बंडानंतर एक लक्षात आलं की भारतामध्ये कुठे एकी नाहीये आणि मग त्याचाच फायदा घेऊन ब्रिटिशांनी त्यांची सत्ता अजून बळकट केलेली दिसते. मग यानंतर हळूहळू भारतामध्ये वेगवेगळ्या कायद्यांनी त्यांनी भारताचं नियंत्रण करायला सुरुवात केली. त्यातल्या सर्वसाधारणपणे असं आपल्याला दिसतं की 1858 नंतर हळूहळू त्यांना असं लक्षात आलं की ते भारतामध्ये काही कायदेशीर रचना केली पाहिजे. आपल्याला जर इंग्लंडच्या प्रशासनाला जर भारतीयांचा पाठिंबा मिळवायचा असेल तर इथे काही कायदेशीर व्यवस्था निर्माण केल्या पाहिजेत. आणि मग याच्यातूनच आपल्याला 1858 नंतर असं दिसतं की 1909चा मोर्ले मिंटो कायदा केला. मोर्ले मिंटो कायदा करण्यापूर्वी असं दिसतं की लॉर्ड कर्झन किंवा इतर अधिकाऱ्यांनी भारतामध्ये अन्यायाचा अतिरेक केलेला होता आणि त्याच्यामुळे लोक चिडली होती. मग लोकांचं ही चिडचिड कुठंतरी शांत करण्याची गरज आहे. याच्यातूनच तो 1909चा सुधारणा कायदा आला. पण 1909च्या सुधारणा कायद्यांनी फारशी काही प्रगती झाली असं दिसत नाही. मग लोकांची असंतुष्टता तशीच राहिलेली दिसते. मग याच्यात परत सुधारणा करून 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणला गेला. मग त्याच्यातही काही महत्वाच्या सुधारणा केल्या. 1919च्या कायद्याने अजून लोकांना कसं सामील करून घेता येईल प्रशासनामध्ये अशा विविध योजना आखल्या गेल्या. या व्यतिरिक्तही अस्वस्थता तशीच होती. मग क्रिप्स मिशन प्लॅन आणला, क्रिप्स योजना आणली. अशी अस्वस्थता दूर करण्याचे बरेच प्रयत्न केले गेले. पण याच्यातून शेवटी गांधीजींची पण चले जाव चळवळ सुरू झाली. लोक असंतुष्ट आहेत आणि लोकांना काहीतरी दिल्याशिवाय लोक गप्प बसणार नाहीत असं लक्षात आल्यावरती 1935चा भारत प्रशासन कायदा हा करण्यात आला. 1935चा भारत प्रशासन कायदा जो आहे तो आज जी राज्य घटना आपण बघतो त्याची एक
अ, मूलभूत बैठक म्हणता येईल त्याच्यामध्ये. कारण या प्रशासनाने काही महत्त्वाच्या गोष्टी आत्ताच्या राज्यघटनेला दिलेल्या आहेत. भारत प्रशासन कायदा हा एक त्याचं फाउंडेशन म्हणता येईल, पाया म्हणता येईल आत्ताच्या राज्यघटनेचा. कारण याच्यामध्ये प्रामुख्याने आत्ताची जी संसदीय पद्धत आहे, शासन पद्धत, त्याची ओळख झाली. द्विदल शासन पद्धतीची ओळख झाली. म्हणजे ज्याच्यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, त्यांच्यामध्ये अधिकार वाटप, अशा अनेक गोष्टींची ओळख 1935च्या कायद्यानुसार झालेली दिसते. मग 1935चा कायदा हा भारताच्या राज्यघटनेच्या उत्क्रांतीमधील एक मैलाचा दगड आहे, असं आपल्याला वाटतं. या कायद्यापूर्वी सुद्धा अनेकदा किंवा आधी सुद्धा गोल याच्यानंतरही गोलमेज परिषदा झाल्या. मग महात्मा गांधींचा पण याच्यामध्ये रोल दिसतो. तर आपण आता त्याच्याही पुढे असं जाऊ आणि 1935चा कायदा केल्यानंतर हे असं लक्षात आलं, की भारत आणि पाकिस्तान या 2 राज्यांची, स्वतंत्र राज्यांची मागणी वाढायला लागली. लक्षात आलं? म्हणजे कसं, की ही राज्य स्वतंत्र केल्याशिवाय आता एकंदर राज्य करणं अवघड आहे किंवा कारभार अवघड आहे, असं लक्षात यायला लागलं. मग याच्यातूनच ब्रिटिशांच्या हेही लक्षात आलं, की आपलं इथं अस्तित्व धोक्यात आहे. आपण इथे फार काळ राज्य करू शकणार नाही, असं दिसतंय. मग हळू काय केलं, फोडा व झोडा नीती वापरून पाकिस्तान आणि भारत ही 2 वेगळी राज्य करण्याची योजना त्याच्यातूनच आकाराला आलेली दिसते आपल्याला. मग याच्यापुढे असं झालं, की त्याच मधल्या काळामध्ये 1939 ते 1945 या काळात दुसरं महायुद्ध सुरू झालं. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती असं आपल्याला दिसतंय, की ज्या ठिकाणी इंग्रजांचं राज्य होतं, त्या वसाहती आशिया आणि आफ्रिका खंडातल्या स्वतंत्र होऊ पाहायला लागल्या, गुलामगिरीतून मुक्तता करू लागल्या, स्वतःची राज्य निर्माण करायला पाहायला लागल्या. म्हणजे ही एक अनपेक्षित घटना या काळात घडली आणि आशिया आफ्रिका खंडांमधील अनेक ठिकाणी जिथं इंग्रजांचं वर्चस्व होतं, राज्य होतं, तिथे अनेक ठिकाणी स्वतंत्र चळवळी उदयाला आल्या आणि याच्यातूनच मग इंग्रजांच्या हे लक्षात आलं, की आता आपण इथून काढता पाय घेणं आवश्यक आहे. मग काढता पाय घेता त्यांनी एक ठरवलं, की भारताला स्वातंत्र्य द्यायचं आणि भारत पाकिस्तान एकत्र नांदणं, एकत्र राहणं अवघड आहे आणि मग यातनंच एक नवीन योजना सुरू झाल्या आणि मग घटना समिती त्याच्यातून स्थापन केली. या घटना समितीचं महत्त्वाचं काम म्हणजे राज्यघटनेची निर्मिती करणं, की ज्या आधारे भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्रपणे राज्यकारभार तो करू शकेल, असं त्याचं उद्दिष्ट होतं. मग घटना समितीमध्ये अ, कोण होते घटना समितीमध्ये? तर त्या काळात भारतामध्ये जे स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी लोकं होती, त्यातले बरेचसे कायदा पदवीधर होते. म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर होते, राजेंद्र प्रसाद होते आणि अनेक कायदेतज्ञ या घटना समितीमध्ये होते. या घटना समितीने अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून राज्यघटनेची निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला. या घटना समितीचं कार्य बरेच वर्ष चालू होतं. म्हणजे 2 वर्ष 11 महिने वगैरे इतकं दीर्घकाळ ते म्हणजे बारीक-सारीक अभ्यास करून घटना निर्माण केलेली आपल्याला दिसते. मग काय झालं, की मग या घटना समितीतले सभासद कसे ठरवायचे? घटना समितीची त्यासाठी निवडणूक घेतली पाहिजे. पण तेवढा वेळच नव्हता ना आपल्याला. मग घटना समितीतल्या सदस्यांना प्रातिनिधिक समजून त्यांना घटना करण्याचे अधिकार देण्यात आले. या घटना समितीने राज्यघटना निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समिती जी असते, की जे ड्राफ्टिंग कमिशन म्हणतो, त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ह्या घटनेचं ड्राफ्टिंग हे महत्वाचं आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट
आणि त्याच्या आधी 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य देण्यात आलं. 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं. 15 ऑगस्ट नंतरही काही काळ आपल्यावरती ब्रिटिश लोकांची सत्ता होती, कारण प्रशासकीय सत्ता होती, फक्त राजकीय नाही, कारण आपली घटना तयार झालेली नव्हती. मग आपली घटना 49 साली म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तयार होऊन तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी जी आहे ती 26 जानेवारी 1950 साली तिची सुरू झाली. आणि म्हणून 26 जानेवारी 1950 या याला आपण घटनेची अंमलबजावणी सुरू झाली म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या घटना समितीची राज्यघटनेतील निर्मितीची भूमिका खूप महत्वाची होती, कारण एका नव्याने स्वतंत्र होऊ पाहणाऱ्या देशाची राज्यघटना निर्माण करणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. याचं कारण भारताला ब्रिटिश येण्यापूर्वी स्वतंत्र देशाची अशी ओळख नव्हती. तर भारत हा हिंदुस्थान या नावाने ओळखला जायचा आणि या हिंदुस्थानमध्ये आपल्याला असं दिसतं की अनेक प्रांत होते, राजे होते, महाराजे होते आणि प्रत्येक भागाचा कारभार, त्यांचे प्रांतिक कायदे वेगवेगळे होते. या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांची एक राज्य घटना करणं ही सोपी गोष्ट नव्हे. आणि म्हणून हिंदुस्थान हा जो राजे महाराजे अशा ह्याच्यात विभागला गेला होता, तिथे आता 26 जानेवारी 1950 पासून स्वतंत्र राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झालेली आपल्याला दिसते. आणि ही घटना निर्मिती करत असताना आपल्याला भारतीय घटना समितीच्या सभासदांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यातून चांगली चांगली तत्व उचललेली आहेत. इंग्लंडची राज्यघटना, आयर्लंडची राज्यघटना, अमेरिकेतील राज्यघटना, स्वित्झर्लंडची राज्यघटना, अशा अनेक ठिकाणी, कॅनडाची काही चांगली तत्व उचलून अभ्यासपूर्ण अशी राज्यघटना तयार केलेली आपल्याला दिसते. मग आता तुम्ही सांगा, याच्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकार यालाही महत्व दिलेलं दिसते आपल्याला. आणि स्वतंत्र मतदारसंघ रद्दबातल झाला. याचं कारण गांधींनी जो येरवडा करार केला त्याच्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ रद्दबातल झाला, कारण स्वतंत्र मतदारसंघामुळे देशामध्ये फाटाफूट होऊ शकते असं त्यावेळेला वाटलं. ही झाली त्याची पार्श्वभूमी. आता थोडंसं आपण पुढे बघूयात. ही राज्यघटना केली खरं, पण याला काहीतरी तात्विक पाया असणार, तात्विक अधिष्ठान असणार. त्याला आपण सरनामा किंवा राज्यघटनेची उद्देश पत्रिका असं म्हणतो. आणि तुम्हाला एक सांगायचं असं झालं की हे जे घटना समितीत जे सभासद होते ते नंतर ज्या वेळेला पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली त्यावेळेला हे सगळे सभासद तिथे निवडून आले. याचाच अर्थ ते लोकप्रतिनिधी होते अप्रत्यक्षपणे आणि त्यांनी लोकांच्या वतीने ते काम केलेलं आहे. लक्षात येत आहे? म्हणजेच लोकांनीच ती राज्यघटना जणू काही दिली असा त्याचा अर्थ आहे, कारण लोकांनी त्यांच्या निवडणुकीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे. मग राज्यघटनेला काही तात्विक अधिष्ठान आहे, तत्वज्ञान आहे, ते आता थोडंसं आपण बघूयात. आणि हे फार इंटरेस्टिंग आहे, कारण या तत्वज्ञानाच्या आधारेच बऱ्याचदा न्यायालयातही निर्णय घेतले जातात. निर्णय घेताना जर काही कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाली तर घटनेची ही जी उद्दिष्ट आहेत ती लक्षात घेतली जातात आणि मग त्याच्या आधारे बऱ्याचदा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. मग घटनेचे तात्विक अधिष्ठान काय आहे? तर घटना समितीचे तात्विक अधिष्ठान म्हणजे याच्यामध्ये महत्वाची भूमिका म्हणजे उद्दिष्टांचा ठराव जो पंडित नेहरूंनी घटना निर्मिती प्रक्रिया चालू असताना मांडला, त्याचा सुद्धा एक परिणाम झालेला आहे. उद्दिष्टांचा ठराव याला इंग्रजीत ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असं म्हणतात. याच्यामध्ये ही घटना तयार करताना आपली उद्दिष्ट काय आहेत अशी त्याच्यामध्ये दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा स्वतंत्र भारताचे संबंध, हितसंबंध राखण्यावरती भर दिलेला आहे. आणि हे करताना त्याचं
स्वातंत्र्याचं आदर राखण्याचाही प्रयत्न केलाय. या ठरावाला काय महत्व आहे मग? आहे. उद्दिष्टांच्या ठरावामुळे काय फायदा होतो, की आपली उद्दिष्ट जर स्पष्ट स्वरूपात असतील घटना तयार करतानाची, तर घटनेचा अर्थ लावताना फारसा प्रश्न निर्माण होत नाही. हे पहिलं लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून तुम्ही काय करतात, कुठली गोष्ट करता त्याची उद्दिष्ट फार स्वच्छ असायला पाहिजेत, स्पष्ट असायला पाहिजेत. मग या सरनाम्यामध्ये, सरनामा तुमच्याकडे आहे बघा पुस्तकामध्ये, तर या सरनाम्यामधल्या ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत त्या आता आपण बघूयात. यातल्या महत्वाच्या संकल्पना काय आहेत? एकतर त्यातले शब्द वाचा जरा तुम्ही, महत्वाचे. सुरुवातीलाच म्हणलंय आम्ही भारतीय लोक. याचा अर्थ काय होतो? वी द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे ही जी घटना समिती आहे त्यामध्ये लोकांचे प्रतिनिधी घटना निर्माण करण्यात सहभागी झालेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ही घटना समितीतले सभासद जणू काही लोकप्रतिनिधी आहेत आणि ते लोकांच्या वतीने राज्यघटना करतात असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आम्ही भारतीय लोक या शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे, की घटना ही कुणीतरी लादलेली नाहीये, कुणीतरी तयार करून लोकांना ती फॉलो करा, आता याप्रमाणे वागा असं सांगितलं नाहीये, तर ती लोकांनीच लोकांसाठी केलेली घटना आहे असा त्याचा अर्थ होतो. मग याच्यामध्ये परत असे काही शब्द आहेत बघा, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य, असे शब्द आहेत सगळे. काय अर्थ आहे या शब्दांचा? सार्वभौम, नकळत काय जाहीर केलंय, की आम्ही सार्वभौम आहोत. म्हणजे काय? की आम्ही आमचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहोत. ओके, आम्ही आमचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहोत. म्हणजेच कुठलीही परकीय सत्ता, दुसरा देश आमच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आम्ही कुणाला बांधील नाही. याचा एक नकळत अर्थ असा आहे की ब्रिटिश राष्ट्रकुलाचे सभासद आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आहोत, पण ब्रिटिश राष्ट्रकुलाचे सभासदत्वाचा आपल्या निर्णयांवरती कोणताही परिणाम होणार नाही. ब्रिटिश राष्ट्रकुल जे आहे ते म्हणजे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली जे जे देश होते आशिया आफ्रिका खंडातील, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन ब्रिटिश राष्ट्रकुल असं स्थापन केलेलं आहे. पण त्याचा आपल्या कशा निर्णयांवरती परिणाम होणार नाही असा त्याचा अर्थ आहे. दुसरा शब्द आहे समाजवादी. मग तुम्ही बघा, समाजवादी म्हणजे काय? हा हेतू आपला स्पष्ट केलाय, म्हणजे आपण लोकशाही आहोत पण समाजवादी आहे. म्हणजे आपला हेतू हा भांडवलशाही किंवा असा नसून समाजाचं कल्याण असा आहे. कारण भारतामध्ये आपल्याकडं बरीचशी लोक ही फारशी अशिक्षित आहेत, विकास झालेला नाही, गरिबी आहे. तर या सर्व समाजाचं कल्याण करणं हे राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे. म्हणून समाजवादी हा शब्द वापरलेला आहे. आणि हा शब्द मुख्यत्वे करून आपल्यावरती नेहरूंच्या विचारांचा जो पगडा आहे त्याच्यातून घेतलेला आहे आपण. कारण सोशलिस्टिक पॅटर्न ऑफ सोसायटी, राज्याची समाजाची समाजवादी समाज रचना, हे तत्व जे आहे ते नेहरूंवरती रशियामध्ये जे प्रयोग झाले त्याचा प्रभाव होता, त्याच्यातून ते शब्द आलेले आहेत. कारण नेहरूंचं भूमिका उद्दिष्टांच्या ठरावामध्ये होती, राज्यघटना निर्मितीत होती. समाजवादी हा शब्द नेहरूंच्या प्रभावामुळे आलेला आहे. पुढे असं म्हणले धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष हे मुद्दाम का बरं घातलं आपण? याचं कारण भारतामध्ये विविध धर्मांचे लोक राहतात. मेजॉरिटी हिंदू आहेत, पण मेजर मायनॉरिटी बहुसंख्य अल्पसंख्याकांमधले बहुसंख्य जमाती मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, इतर धर्मांचे पण आहेत. मग इतर धर्मीय किंवा अल्पसंख्याकांना भारतामध्ये कुठेही वावरताना असुरक्षिततेची भावना येता कामा नये या हेतूने धर्मनिरपेक्ष शब्द घातलेला आपल्याला आढळतो. धर्मनिरपेक्षता याचा अर्थ
थोडा वेगळा मी सांगते आता, की सर्व धर्म समभाव किंवा ट्रीटिंग ऑल रिलिजन्स इक्वली असं आहे. म्हणजे भारतातली धर्मनिरपेक्षता ही अमेरिकन धर्मनिरपेक्षतेपेक्षा वेगळी आहे. अमेरिकेतली धर्मनिरपेक्षता जी आहे ती टोटली राज्य आणि धर्म यांची फारकत झालेलं असं चित्र आहे. म्हणजे राज्य धर्मात अजिबात हस्तक्षेप करत नाही आणि धर्म सुद्धा राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही असं दिसतं. पण मग आपण का वेगळं स्वीकारलंय? आपली धर्मनिरपेक्षता ही सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे. अमेरिकेसारखी नाहीये. म्हणजे पॉझिटिव्ह सेक्युलरिझम आहे, धर्मनिरपेक्ष आहे. पण आपली धर्मनिरपेक्षता राज्य वेळ आले तर सक्रिय होऊन धार्मिक सुधारणांमध्ये सुद्धा सहभागी येईल असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष असा आपला देश आहे. आता एक लक्षात ठेवा, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द मूळ राज्यघटनेमध्ये नव्हते. तर ते 42व्या राज्यघटनेनुसार नंतर ते घातले गेले. याचं कारण ते आधी गृहीत धरले होते की असं असेल आपली समाजरचना, पण ते नंतर घातले गेले आणि म्हणून ते शब्द त्याच्यात ऍड झाले. पुढचा शब्द आहे गणराज्य. गणराज्य म्हणजे काय बरं, माहितीये कुणाला? रिपब्लिक थोडक्यात. म्हणजे आपली लोकशाही आहे पण गणराज्य पण आहे. गणराज्य याचा अर्थ असा की आपला जो राष्ट्रप्रमुख आहे तो निवडून आलेला असतो. म्हणजे आपले राष्ट्रपती निवडून आलेले असतात, अप्रत्यक्ष मतदानाने का होईना निवडून आलेले असतात. आता आपल्या समोर राष्ट्रपती निवडणुका आहेतच, लगेच अर्ज करतात की नाही राष्ट्रपती पदासाठी. म्हणजे आपण लोकशाही संकल्पना, संसदीय रचना हे जरी इंग्लंडकडून घेतलेलं असलं, ब्रिटिश वारसा असला, तरी गणराज्य ही कन्सेप्ट ब्रिटिशांची नाही. कारण ब्रिटिशांचा राजा हा वंशपरंपरेने त्या पदावर येतो, तो निवडून आलेला नसतो. आणि संसदीय सभासद मात्र निवडून आलेले असतात. मग आपण त्यातलं फक्त काय केलंय, संसदीय संकल्पना घेतली आहे. आणि गणराज्य ही संकल्पना आपण अमेरिकन शासनाकडून घेतलेली आहे. कारण अमेरिकेमध्ये राष्ट्रपती हा अप्रत्यक्ष मतदारसंघाकडून निवडून आलेला असतो. म्हणून आपण काय केलंय, आपलं जे राज्य आहे ते लोकशाही गणराज्य असं आहे. म्हणजे मूलतः तुम्हाला लोकशाही आणि गणराज्याच्यात काय फरक आहे हे लक्षात यायला पाहिजे. सगळ्या लोकशाही गणराज्य असतात असं नाही आणि सगळी गणराज्य लोकशाही स्वरूपाची असतात असंही नाहीये. लक्षात आलं तुमच्या फरक? मग याच्यामधली पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे न्याय. आता कुठला न्याय पाहिजे आपल्याला? जस्टिफिएबल सोसायटी आपल्याला करायचंय, विच इज बेस्ड ऑन जस्टिस. न्यायावर आधारित सामाजिक समाजरचना करायची. न्याय कुठला कुठला पाहिजे आपल्याला? सामाजिक, आर्थिक, राजकीय. मग तुम्ही सांगा, सामाजिक न्याय पाहिजे हे कशासाठी म्हणलंय? की भारतामध्ये अनेक 18 पगड जातींचे लोक राहतात. जातीय विषमता आहे आणि मग जातीय विषमता असणाऱ्या देशामध्ये लोकशाही यशस्वी कशी होईल? म्हणून सामाजिक न्याय पाहिजे, सर्वांना समान संधी पाहिजे, अशा अर्थाने तो न्याय हा शब्द इथे वापरलेला आहे. आर्थिक न्याय पाहिजे म्हणजे काय? की सर्वांना उत्पन्नाचे सोर्सेस निर्माण करण्याचा अधिकार पाहिजे, सर्वांना रोजगाराच्या समान संधी पाहिजेत, नोकरीच्या किंवा रोजगाराच्या, तिथं जातीभेदावर आधारित असू नये. म्हणून आर्थिक न्याय असा शब्द याच्यात आलेला आहे. न्याय कुठला पाहिजे? आर्थिक. कारण पूर्वी आपल्याकडं तुमच्या माहितीसाठी असं जमीनदारी पद्धत होती, अशा वाईट प्रथा होत्या काही की तिथं जमीनदार खूप असे पैसे कमवलेले आणि त्यांच्या हाताखाली कुळं असायची, ती राबणारी, कमी पैशात राबणारी. हे कुठेतरी आपल्याला नकोय. म्हणून आर्थिक न्याय आपण घेतलेला आहे. राजकीय न्याय म्हणजे राजकारणामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध झाली पाहिजे, सगळ्यांना जातीनिहाय, धर्मनिहाय निवडणुका लढवण्याचा अधिकार झाला पाहिजे, असला पाहिजे. आणि अशा अर्थाने राजकीय
न्याय आपल्याला अपेक्षित आहे. मग 3 प्रकारचे न्याय इथं अपेक्षित आहेत आणि सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळाल्याशिवाय राजकीय न्याय मिळत नाही, हे लक्षात घ्या. पुढचं जे कन्सेप्ट त्याच्यामधली संकल्पना आहे ती स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टी. कुठलं स्वातंत्र्य अपेक्षित आहे इथे? विचारांचे, अभिव्यक्तीचे, विश्वासाचे, श्रद्धेचे, पूजेचे. म्हणजे विचारांचं स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला फ्रीडम ऑफ थॉट, स्वतंत्र विचार करता आला पाहिजे. तुमच्यावरती कुणी विचार लादता कामा नये की आम्ही सांगतो ते तुम्ही ऐका. हे काही बरोबर नाही. तुम्हाला तुमच्या विचारांनी तुमचं जीवन प्रणाली आखता आली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. अभिव्यक्तीचे म्हणजे एक्सप्रेशन. याच्यामध्ये अभिव्यक्तीमध्ये तुमचं भाषण येईल, हो की नाही? तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य येईल, लिखाणाचं स्वातंत्र्य येईल, चित्रकलेचं स्वातंत्र्य येईल, नंतर ह्याचं पण स्वातंत्र्य येऊ शकतं, व्यंगचित्र काढता येतात. हे सगळं अभिव्यक्तीचे प्रकार आहेत. अभिव्यक्तीमध्ये फक्त बोलणंच येतं असं नाहीये, लिखाण येतं, चित्रकला येते, नृत्य येतं, संगीत येतं. अशा सगळ्या प्रकारची जी अभिव्यक्ती ती त्याच्यामध्ये येते. विश्वासाचे, श्रद्धेचे, पूजेचे म्हणजे काय? बिलीफ, फेथ अँड वर्शिप. म्हणजे तुम्ही कुठल्या देवावर विश्वास ठेवावा का नाही ठेवायचा, हे सगळं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. श्रद्धेचं स्वातंत्र्य म्हणजे कुठल्या तुम्ही व्यक्तीला मानायचं नाही मानायचं, हे पण तुमचं स्वातंत्र्य. पूजेचं स्वातंत्र्य, राईट टू वर्शिप, पूजा करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही कुठल्या देवाची पूजा करायची, कशा पद्धतीने करायची का करायचीच नाही, हे सगळं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे राज्यघटनेने. म्हणजे याच्याशी संबंधित असा एक, नंतर आपण तो इश्यू बघणार आहोत पुढच्या एका टॉपिकमध्ये, की एखादी व्यक्ती असं म्हणू शकते की मी कुठल्याच धर्मावरती विश्वास नाही ठेवत, मी माणूस म्हणून राहतो, तर तो राहू शकतो. मी श्रद्धा ठेवत नाही, मी पूजा अर्चा करत नाही, चालतो, तसंही चालतं. कारण पूजा केलीच पाहिजे असं बंधन नाही. कधी कधी श्रद्धा ही मनातच असते, त्यामुळे ही बंधनं आपल्यावरती नाहीत. आणि ज्याला ज्या पद्धतीने पूजा अर्चा करायची, श्रद्धा ठेवायचे, विश्वास ठेवायचा आहे, त्याला त्या पद्धतीने करण्याचं स्वातंत्र्य आहे. मग समता पाहिजे. पुढचं तत्व जे आहे समता, इक्वालिटी पाहिजे. कसली कसली समानता पाहिजे? समता पाहिजे. समता, दर्जा आणि समानता यांची, इक्वालिटी ऑफ स्टेटस असं पाहिजे. आणि संधीची, ते जरा इथे संधी करून घ्या तुम्ही. दर्जा आणि संधी म्हणजे दर्जा, सगळ्यांचा दर्जा समान असेल, त्याच्यावरती कुणाचा तरी कमी जास्त असं असता कामा नये. सगळ्यांना समान संधी उपलब्ध होतील. राजकीय संधी असतील, आर्थिक संधी असतील, अजून कुठल्या संधी असतील, संधी नाकारता येणार नाही एखाद्याला, तर तो समता नाकारल्यासारखं होतं. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने संधीचं समता दिलेली आहे आपण. म्हणजे त्याच्यामध्ये आरक्षण धोरण ही सुद्धा समतेच्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल आहे. आता याच्या पुढची गोष्ट आहे म्हणजे बंधुता, व्यक्तीची प्रतिष्ठा. बंधुता कुठली कुठली पाहिजे? व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता राखणारी अशी पाहिजे. म्हणजे फ्रॅटर्निटी पाहिजे, त्याच्यामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राखण्याचा हेतू आहे. राष्ट्राची एकता ही खूप महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही राष्ट्रविरोधी कारवाया करू शकत नाही, तुम्ही दहशतवादी होऊ शकता ना. मग राष्ट्राची एकता राखली पाहिजे. एकात्मता म्हणजे भारतामध्ये जी विविधता आहे त्याच्यामध्ये एकात्मता राखणारी अशी बंधुता पाहिजे. लक्षात येते? म्हणजे इथं सिख आहेत, मुस्लिम आहेत, हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत, या सगळ्यांमध्ये बंधुभाव निर्माण करणं हे आपलं उद्दिष्ट आहे. असं हे राज्यघटनेचं तात्विक अधिष्ठान आहे. याचा एक अर्थ असा होतो की हे तात्विक अधिष्ठान जे आहे, फिलॉसॉफिकल फाउंडेशन, हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्या ज्या वेळेला काही
गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. काही केसमध्ये न्यायालयांना कोणता निर्णय घ्यावा, कसा निर्णय घ्यावा हे समजत नाही. अशा वेळेला याचा संदर्भ घेतला जातो आणि त्या केसमध्ये निर्णय घ्यायला ते सोपं जातं. म्हणजे आपण आत्ता काय पाहिलं की राज्यघटनेचा सरनामा, उद्देश पत्रिका कसं आहे, ही थोडक्यात काय आहे, राज्यघटनेची प्रस्तावना आहे. म्हणजे जसं एखाद्या पुस्तकाला प्रस्तावना असते आणि त्या प्रस्तावनेमध्ये त्या पुस्तकाचा हेतू लिहिलेला असतो थोडक्यामध्ये, हे पुस्तक कशासाठी लिहिलं ते, तशाच पद्धतीने ही राज्यघटनेची उद्दिष्ट स्पष्ट करणारी असा हा सरनामा आहे. पुढे जाऊयात आता आपण. यानंतर या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला असं दिसतं की आपल्या राज्यघटनेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ती म्हणजे संसदीय शासन पद्धती, एकेरी न्याय व्यवस्था, एकेरी नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता, मार्गदर्शक तत्व पण आहेत आपल्या राज्यघटनेत, कर्तव्यांचा समावेश आहे. असे अनेक राज्यघटनेची वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात आणि ती वैशिष्ट्ये राज्यघटना शिकायला लागलो की आपल्याला आपोआप दिसणार आहे. आता आपण थोडा पुढचा भाग बघूयात. याच्या पुढचा जो भाग आहे या युनिट मधला, ते म्हणजे मूलभूत हक्क. ते म्हणजे त्याच्यामध्ये मूलभूत हक्क ही जी संकल्पना आहे, तर मुळात मूलभूत हक्कांचा उदय कसा झाला, स्वरूप काय, वैशिष्ट्य काय, हे तुम्ही थोडंसं पाहायला पाहिजे. मूलभूत हक्कांचा उदय असुरक्षिततेच्या भावनेतून झालेल्या नैसर्गिकावस्थेमध्ये जेव्हा माणूस होता तेव्हा त्याला काही हक्क पाहिजेत वगैरे, याच्यातून ते मूलभूत हक्कांचा उदय झाला आणि मग राज्य आणि व्यक्ती यांच्यात विविध करार झाले, त्याच्यातून ते हक्क उदयाला आले. मूलभूत हक्कांविषयी आपल्याला वेगवेगळ्या सिद्धांत आपल्याला दिसतात मूलभूत हक्कांविषयी. मग त्याच्या वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. मूलभूत हक्क ही संकल्पना तशी व्यापक आहे ती, आणि त्याच्यामध्ये नैसर्गिक हक्क आहेत, राज्यघटनेने दिलेले हक्क आहेत, असे विविध प्रकारचे हक्क आहेत. आणि त्याची वैशिष्ट्य म्हणजे काही मूलभूत हक्क सकारात्मक असतात, काही नकारात्मक असतात. अशी वेगवेगळ्या पद्धतीने मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. आणि मूलभूत हक्क आहेत म्हणूनच तुम्ही तुमचा विकास करू शकता. म्हणजे व्यक्तीचा विकास करायचा असेल तर आधी त्याला त्याचे अधिकार दिले पाहिजेत आणि राज्यांवरती काही बंधनं घातली पाहिजेत की ज्यामुळे राज्य मूलभूत हक्कांच्या मध्ये हस्तक्षेप करणार नाही, अशी बंधनं घातली पाहिजेत. म्हणजे मूलभूत हक्कांमध्ये बऱ्याचदा राज्यांनी काय करू नये हे सांगितलेलं असतं आणि व्यक्तीने काय करता येईल व्यक्तीला हे सांगितलेलं असतं. मग आपल्याकडे किती मूलभूत हक्क आहेत? सुरुवातीला 7 होते. अगदी राज्यघटना निर्माण केली तेव्हा 7 होते. त्यातला संपत्तीचा जो हक्क आहे, अधिकार, तो नंतर मूलभूत हक्क या यादीतून काढून टाकण्यात आला आणि नंतर तो राज्यघटनात्मक हक्क म्हणून आहे. तो कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, फंडामेंटल राईट नाहीये. आणि म्हणून आता 6 आपल्याला मूलभूत हक्क आहेत असं दिसतं. मग ते 6 हक्क कुठले? त्यातला एक समतेचा हक्क, दुसरा स्वातंत्र्याचा हक्क, तिसरा शोषणाविरुद्धचा हक्क, चौथा धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 5वा, 6वा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. असे 6 मूलभूत हक्क आपल्याला आहेत. त्यातला एक एक बघूयात आता आपण.
तर आपण पहिला बघूया समतेचा हक्क. हा जो समतेचा हक्क आहे याच्यामध्ये काय काय येऊ शकेल बरं? एक तर त्याच्यामध्ये कायदेशीर दृष्ट्या एक भाग असा आहे, कायद्यापुढील समता आणि कायद्याचे समान संरक्षण, ह्या दोन संकल्पना याच्यामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे कायद्यापुढील समता म्हणजे कायद्यासमोर सगळे समान आहेत. म्हणजे सामान्य नागरिक असो, पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, हे सगळे समान आहेत. आणि कायद्याचं समान संरक्षण याचा अर्थ असा आहे की कायदा सगळ्यांना समान संरक्षण देईल. म्हणजे राष्ट्रपतीला वेगळं संरक्षण, सामान्य व्यक्तीला जरा कमी संरक्षण असं अपेक्षित नाहीये, तर समान संरक्षण याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे कायद्यापुढील समता ही त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. याच्यातलीच अजून एक महत्वाची समता म्हणजे नोकरीमधील समान संधी. याच्यामध्ये भारतामध्ये ज्या विविध जाती आहेत, धर्म आहेत, विविध पंथ आहेत, याच्यात कुठेही विषमता न दाखता, न हे करता सर्वांना नोकरीची उपलब्धता समान केली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. ओके, म्हणजे नोकरीमधील समान संधी ही एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक ठिकाणामधली समता. आता तुम्हाला हे आश्चर्य वाटेल, सार्वजनिक ठिकाणापुढची समता म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे की जी सार्वजनिक ठिकाणं आहेत, म्हणजे विहिरी, नदी, तलाव, घाट, हॉटेल, कॅन्टीन्स, अशी जी सार्वजनिक ठिकाणं आहेत, येथे सर्वांसाठी ही उपलब्ध असतील. म्हणजे येथे तुम्ही असं भेदभाव नाही करू शकत की या नदीतून याच जातीची व्यक्ती पाणी भरू शकते, असं करता येणार नाही. तर ती सर्वांना समान आहे. म्हणजे पब्लिक प्लेसेस असं त्याचा अर्थ आहे, त्या सगळ्यांना समान. म्हणजे ट्रान्सपोर्ट पण येतो याच्यामध्ये, बस, रेल्वे, हे सगळ्यांना समान संधी, विमान. याच्या पुढं याचा अर्थ असा आहे की पब्लिक प्लेसेस जे आहेत या समान असतील. रस्ते समान, रस्ते सुद्धा पब्लिक प्लेस आहे, तर इथं ही अपेक्षित आहे. पुढची गोष्ट काय आहे याच्यामध्ये की ही समता आणण्यासाठी भारत सरकारने आधी काय केलं, पदव्यांचं संपुष्टीकरण केलं. म्हणजे काय पदव्यांचं संपुष्टीकरण? याचा अर्थ ॲबॉलिशन ऑफ टायटल्स. म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये राव बहादूर, रावसाहेब अशी टायटल्स दिली जायची, सर, राजा. मग त्या असं दिल्यामुळं काय व्हायचं की त्या ज्यांना ही पदव्या मिळतात अशी टायटल्स, दिवाण वगैरे, आलम वगैरे असले शब्द असायचे, मग त्यांना आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, सुपिरियर आहोत, वरचढ आहोत असं वाटायचं. आणि बाकीच्यांना वाटायचं की आपण खूप कमी, त्यांना पदव्या मिळाल्या, ते झाले ते झाले. मग परिणाम असा झाला की विषमता निर्माण व्हायला या पदव्या कारणीभूत होतात. म्हणून काय केलं शासनाने, राज्यघटनेने ह्या पदव्याच नष्ट केल्या. म्हणून स्वातंत्र्यानंतरच्या काळात या पदव्या दिल्या जात नाही. मग आता असा आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो की या पदव्या दिल्या जात नाहीत, तर मग 26 जानेवारी, 15 ऑगस्ट या दिवशी पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न ह्या पदव्या कशा काय दिल्या जातात, पद्मभूषण? तर आता याचं उत्तर असं आहे की ह्या पदव्या नाहीत, तर त्या व्यक्तींनी त्या क्षेत्रामध्ये जे काही गौरवास्पद कार्य केलेलं आहे त्याचा तो बहुमान राखला जातो. आणि म्हणून ही अवॉर्ड्स दिली जातात 15 ऑगस्ट, 26 जानेवारीच्या वेळेला. मग ह्या ॲबॉलिशन ऑफ टायटल्स, पदव्यांचे संपुष्टीकरण, याच्यामध्ये आपल्या देशातील नागरिकाला जर परदेशातून काही पदव्या मिळत असतील तर ते घ्यायच्या का, हा इथं प्रश्न निर्माण होतो.
तर भारत सरकारची परवानगी असेल तर ते करता येतं, अदरवाईज नाही. आणि म्हणून दिलीप कुमारनी ज्या वेळेला ती पदवी घेतली पाकिस्तानमधून, तेव्हा त्याच्यावरती भरपूर गदारोळ झालेला आहे. तर हे समतेच्या हक्काविषयी, आणि यातला अतिशय महत्वाचा एक कलम आहे, 17वा कलम म्हणून, ते म्हणजे ॲबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी, अस्पृश्यता निवारणाविषयीचं अतिशय महत्वाचं एक कलम आहे. याच्यामध्ये 17वा कलम अतिशय प्रसिद्ध आहे, आणि ते तुम्ही लक्षात ठेवा की हे कलम म्हणजे भारतीय राज्यघटनेतले महत्वाचं पाऊल आहे. या कलमामुळे जी व्यक्ती अस्पृश्यता पालन करेल, अस्पृश्यतेचं म्हणजे ओरली, म्हणजे शाब्दिक दृष्ट्या किंवा शारीरिक दृष्ट्या किंवा अजून कुठल्या अर्थाने अस्पृश्यता पाळेल, त्याला एकतर शिक्षा होऊ शकते, दंड होऊ शकतो, किंवा दोन्ही पण होऊ शकतं. त्यामुळं अस्पृश्यता निवारणाच्या दृष्टीने टाकलेलं हे मोठं पाऊल आहे, आणि हे फार या कलमाचं स्वागत केलं गेलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा प्रकारे समतेचा हक्क आपल्याला विविध प्रकारे बघता येतो. समतेच्या हक्काला वेगवेगळे पैलू आहेत, लक्षात येत आहे? समतेच्या हक्काला वेगवेगळे पैलू आहेत. तर समतेच्या हक्कानंतर येतो तो स्वातंत्र्याचा हक्क. मग आता स्वातंत्र्याचा हक्क सांगा बरं काय काय आहे. स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो म्हणजे कलम 19 त्याच्यामध्ये ते आहे. कलम 19 समतेचा हक्क 14 ते 18 या कलमात आहे. 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे. तर कलम 19 मध्ये 6 प्रकारची स्वातंत्र्य आहेत आपल्याला. कुठली? 6. त्याच्यामध्ये आपण 6 म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं. ओके, म्हणजे मगाशी मी बोलले तसं तुम्ही अभिव्यक्ती करू शकता, म्हणजे चित्र काढून, व्यंगचित्र काढून, भाषण करून, लिखाण, मुद्रण, अशा अनेक प्रकारचे स्वातंत्र्य तुम्ही घेऊ शकता. पण या प्रत्येक स्वातंत्र्याला कायदेशीर बंधन आहे, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे कसं की कुठलेही स्वातंत्र्य उपभोगताना तुम्हाला त्याच्यामध्ये देशाचं सुरक्षितता राखली जाईल याची काळजी घ्यायला लागते, सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतली लागते, दुसऱ्याचा अपमान होणार नाही याची पण काळजी घ्यावी लागते. म्हणजे हे सगळं जे मर्यादा सांभाळून तुम्हाला ती स्वातंत्र्य उपभोगावी लागतात. या स्वातंत्र्यामध्ये जसं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, तसं तुम्हाला निवासाचंही स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुम्ही अख्ख्या भारतामध्ये कुठेही हवे तिकडे जाऊन राहू शकता, त्याला काही बंधन नाहीये. म्हणजे राईट टू रेसिडेन्स, वास्तव्याचं स्वातंत्र्य आहे याच्यामध्ये. परत मर्यादा सगळ्या मगाशी सांगितल्या त्या सगळ्या मर्यादा सगळ्या स्वातंत्र्यात नाहीत. याच्या व्यतिरिक्त काय असतील अजून स्वातंत्र्य? याच्या व्यतिरिक्तचं म्हणजे वास्तव्याचं स्वातंत्र्य झालं. यानंतर व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. व्यावसायिक स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला हवा तो व्यवसाय तुम्हाला करता येईल. कंडिशन परत तीच, म्हणजे विशिष्ट व्यवसाय तुमच्यावरती लादता येणार नाही. तुम्हाला बळजबरीने तुम्हाला शेतमजूर कोणी करू शकणार नाही. कोणीतरी तुम्हाला कुठली तरी हलकी कामं करण्याची बळजबरी करू शकणार नाही. म्हणजे व्यवसाय स्वातंत्र्य हे याच्यामध्ये अतिशय महत्वाचं स्वातंत्र्य आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, व्यवसाय स्वातंत्र्य आहे, वास्तव्य स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य आहे. माहिती आहे ना, तुम्ही भारतभरात कुठेही जाऊ शकता. संचार स्वातंत्र्य आहे. सगळ्या मर्यादा पहिल्या स्वातंत्र्याला आहेत त्या सगळे याला पडेल. म्हणजे तुम्हाला असं वाटलं की मी आता जरा फिरून येतो कर्नाटकमध्ये, चालेल. फक्त जिथं कुठं डिस्प्युटेड आहे, वादग्रस्त एरिया आहे, तिथे जाताना थोडी काळजी घ्यावी लागते. म्हणजे तुम्हाला संचार स्वातंत्र्य आहे, पण काही बाबतीत याला मर्यादा पडेल की तुमच्यावरती जर गंभीर गुन्हे असतील दाखल झालेले, आणि तुम्हाला
कायद्याने बंदी केलेली असेल की तुम्ही हे गाव सोडून कुठे जायचं नाही, त्यावेळेला मात्र संचार स्वातंत्र्यावरती बंदी आहे तुम्हाला. त्याच्यानंतर संघटना स्वातंत्र्य पण आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही संघटना निर्माण करू शकता, एकत्र जमू शकता, राईट टू असेंबल म्हणतात त्याला. एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे. एकत्र जमून तुम्ही चर्चा करू शकता विविध विषयांवरती, काही चांगल्या गोष्टी करू शकता. पण एकत्र येऊन तुम्ही राष्ट्रविघातक कारवाया करणं याच्यात अपेक्षित नाही. नाहीतर असं होईल की काही लोक एकत्र येतील आणि त्यातनं काहीतरी राष्ट्रविघातक कारवाया वगैरे सुरू होतील, तसं इथं अपेक्षित आहे. आणि राईट टू असेंबल संघटना स्वातंत्र्यामध्ये तुम्ही शस्त्र घेऊन एकत्र येऊ शकत नाही, विदाऊट आर्म्स तुम्ही ते एकत्र आलं पाहिजे, नाहीतर मग दहशतवादी संघटना तयार होतील, असं होता कामा नये. तर अशा प्रकारे तुम्हाला संघटना स्वातंत्र्य आहे, वेगवेगळी स्वातंत्र्य आहेत. आणि ह्या सगळ्या स्वातंत्र्यांमध्ये तुम्हाला जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्या मर्यादा आहेत त्या सगळ्या कॉमन आहेत, सगळ्या कॉमन आहेत. समजलं? मग याच्यातच तुम्हाला एक या कलमाच्या अंडर, म्हणजे या स्वातंत्र्याच्या हक्काच्या अंडर तुम्हाला एक नवीन स्वातंत्र्य मी सांगते, कदाचित ते तुम्हाला माहित असेल, शिक्षणाचा हक्क समाविष्ट केलेला आहे याच्यामध्ये. कारण तो तुमचा महत्वाचा हक्क आहे आणि ते तुमचं स्वातंत्र्य आहे, आणि म्हणून शिक्षणाचा हक्क सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. या स्वातंत्र्याच्या अंडर अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे याच्यात आपण वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पण विचार करू शकतो. वृत्तपत्र स्वातंत्र्य हे अभिव्यक्तीचाच एक भाग आहे, आणि म्हणून वृत्तपत्र स्वातंत्र्य राखण्यासाठी आपल्याला अरुण शौरी सारख्या पत्रकारांनी खूप मोठा लढा दिलेला दिसतो. आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन खाली वृत्तपत्र स्वातंत्र्य कव्हर करता येतं. सकाळ विरुद्ध गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अशी पण एक केस मोठी खूप झालेली आहे. कारण कोणी एकेकाळी सकाळच्या पानांची संख्या खूप असण्यामुळे त्याच्यावरती पानांच्या संख्येवरती बंधन घातलं गेलं, आणि मग सुप्रीम कोर्टने सकाळच्या बाजूने निर्णय दिला. सकाळ पेपर हा महाराष्ट्रात प्रसिद्ध पेपर आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली त्याचं संरक्षण केलं गेलं. म्हणजे याच्यामध्ये एक असं लक्षात ठेवा की अभिव्यक्तीच्या खाली सकाळ वृत्तपत्र स्वातंत्र्य, मीडियाचं स्वातंत्र्य येत आहे, वाहिन्यांचं स्वातंत्र्य येतं, सायबर सिक्युरिटी पण याच्या अंडर कव्हर होऊ शकते. म्हणजे हे मी तुम्हाला थोडं आउट ऑफ वे सांगते. सायबर सिक्युरिटी, सायबर हल्ले होतात की नाही, राईट टू प्रायव्हसी पण याच्या अंडर येतो, खाजगीकरणाचा, खाजगी स्वातंत्र्याचा हक्क, या अशा गोष्टी याच्यामध्ये येतात. याच्या पुढे असं मला म्हणायचं आहे की या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये जो संपत्तीचं स्वातंत्र्य ते मगाशी म्हणल्याप्रमाणे काढून टाकलंय. पूर्वी 7 स्वातंत्र्य होती, ते तर 6च आहेत, आणि संपत्तीचा हक्क आणि स्वातंत्र्य दोन्ही काढून टाकलेले. त्याच्यामुळे ते आपल्याला 301 कलमाखाली वेगळं बघायला लागतं. आता याच्यामध्ये अजून काय काय येऊ शकतं स्वातंत्र्याच्या हक्काखाली? तर येस, याच्यामध्ये एक असं आहे, एक कलम असा आहे की एका व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी दोनदा अटक करता येणार नाही. कळली गंमत? म्हणजे गुन्हा एकदाच असेल तर शिक्षाही तुम्ही दोनदा शिक्षा पण एकदाच करा, म्हणजे तो गुन्हा आपोआप दूर झाला आणि ती व्यक्ती नॉर्मल ट्रीट केली जायला पाहिजे त्यानंतर. पण असं होतं की एकदा एका व्यक्तीवरती गुन्हेगारीचा शिक्का पडला की तिने शिक्षा भोगून आल्यावरही तिला परत समाजामध्ये स्थान मिळायला अवघड होतं, आणि म्हणून एका व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा ऑन काही करून करता येणार नाही. कधी कधी असं करू शकतात, म्हणून तसं आहे. दुसरं एक महत्वाचं याच्यामध्ये असं तत्व आहे की एखाद्या व्यक्तीला तिच्या स्वतःच्या विरोधात साक्ष द्यायला भाग पाडता येणार नाही. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल किंवा नसेल, पण तिला बळजबरीने तो गुन्हा कबूल करायला लावणं हे चुकीचं आहे, आणि हे स्वातंत्र्य त्या
स्वातंत्र्याच्या हक्काखाली हे जपलेलं आहे. याबरोबर जीविताचाही हक्क आहे. स्वातंत्र्याच्या हक्कात जीविताचा पण हक्क आहे. तो म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तिचं आयुष्य जगण्याचा, उपभोगण्याचा अधिकार दिलेला आहे. तो कसं जगायचं तो तिने ठरवायचं. तिचं जीवन कायद्याने दिलेल्या योग्य पद्धतीशिवाय कुणीही काढून घेऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी दुसरी व्यक्ती आवडत नाही म्हणून तिने कायदा हातात घेऊन तिला मारून टाकणं असं अपेक्षित नाही. तर गुन्हा केलेला नसतानाही त्या व्यक्तीला शिक्षा करणं, तिचं जीवन संपवणं याचा अधिकार कुणालाच नाहीये. म्हणजे जीविताचा हक्क हा सुद्धा स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये येतो. जिवंत राहण्याचा हक्क आणि तो प्रत्येकाला आहे. तर आता आधुनिक काळामध्ये जीविताचा हक्क हा खूप याच्यावरती खूप चर्चा होते. खाजगी जीवनाचा हक्क याच्यावरही चर्चा होते. राईट टू प्रायव्हसी, राईट टू लाईफ हे आता चर्चेचे मुद्दे आहेत सगळे. तेव्हा स्वातंत्र्याचा हक्काची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे आणि ती तुम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर पुढचा हक्क बघूयात आता आपण. तो आहे शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे काय सांगा बरं, काय कळलं? शोषण करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट बळजबरीने करून घेणे, याला म्हणतात शोषणाविरुद्धचा हक्क. म्हणजे काय बरं शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे की बाबा पूर्वी काय व्हायचं की ते शब्द ऐकले असतील तुम्ही, वेट बिगार वगैरे. तर बॉन्डेड लेबर, तर पूर्वी माणसांची खरेदी विक्री व्हायची. वस्तू विकल्यासारखं माणसं विकायची, माणसं खरेदी करायची माणसांची. हे का बरं? ती कधीतरी पूर्वी प्रथा होती, कारण त्यावेळेला जेव्हा युद्ध व्हायची, दुसरा देश एक देश जिंकायचा हरायचा, त्यावेळेला ती हरलेल्या देशातून गुलाम आणले जायचे आणि मग ते गुलाम एखाद्या वस्तूसारखे वापरले जायचे, त्यांच्याकडून कामं करून घेतली जायची आणि त्यांना मिनिमम काय लागते जगण्यापुरतं तेवढं दिलं जायचं, बाकी कुठलेच अधिकार नाहीत. हे सगळी सिस्टीम तुम्हाला प्लेटो एरिस्टॉटल त्यांच्या काळात आठवत असेल. इवन अमेरिकेत सुद्धा काही काळ ही प्रथा होती, गुलाम राष्ट्रपतींकडे गुलाम होते, नंतर ती वॉशिंग्टनकडे गुलाम होते आणि नंतर ती प्रथा लिंकननी कायदा करून बंद केली. म्हणजे गुलामी ही कन्सेप्ट काय फार जुनी नाहीये. म्हणजे माणसांची खरेदी विक्री करणं याला याच्यामध्ये बंदी आहे. मग याच्याशी रिलेटेड काय येतं, याच्याशी शोषणाशी रिलेटेड आपल्याकडं हे पण येतं, वेश्या व्यवसाय, बळजबरीने मुली विकणं वगैरे, हे याच्यामध्ये सगळ्याला बंदी आहे. याच्यात अजून एका गोष्टीचा समावेश होतो, म्हणजे तुम्ही जरा इकडं तिकडं हॉटेलमध्ये वगैरे जात असाल तर तिथे येथे लिहिलेलं असेल, येथे 14 वर्षाखालील मुलांना कामाला ठेवले जात नाही. याचा अर्थ इथे शोषणाविरुद्धच्या हक्काशी संबंध आहे. शोषणाविरुद्धच्या हक्कात एक कलम असा आहे की वय वर्ष 14च्या खालच्या कुठल्याही बालकामगार हॉटेलमध्ये पोऱ्या म्हणून, खाणीमध्ये, काही कामासाठी, जिथं आरोग्याविषयी फारशा चांगल्या सुविधा नाहीत अशा ठिकाणी कामाला ठेवता येणार नाही. कारण 14 वर्षापर्यंत राईट टू एज्युकेशन खाली त्यांचा तो शिक्षणाचा हक्क मान्य केलाय. मग त्याच वेळेला त्यांना इकडं कामाला लावणं हे चुकीचं आहे. म्हणजे दोन विरुद्ध गोष्टी होतात आणि म्हणून शोषणाविरुद्धचा हक्क आहे. पूर्वी शेतात मुलांना राबवलं जायचं, छोट्या छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये, वीटभट्टी अशा ठिकाणी कामाला लावलं की जिथं त्यांचं आरोग्य धोक्यात येईल. कारखान्यांमध्ये मग खूप खूप वेळ अयोग्य वातावरणात काम केल्यामुळे ती मुलं लहानपणीच कुपोषित व्हायची, आरोग्य चांगलं राहायचं नाही आणि मग ते एक प्रकारे त्यांचं शोषण आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शोषणाला या कायद्याने बंदी केलेली आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रात ज्या प्रचलित पद्धती आहेत, ह्या तुम्हाला माहित असेल, देवाला काही वेळा मुली वाहतात, मुरळी वगैरे म्हणतात. गोवा, महाराष्ट्रात अशा पद्धतीत खंडोबाला वाहतात. तर या सगळ्याला बंदी आहेत.
वाघ्या मुरळी या सगळ्याला बंदी आहे, कारण हे एक प्रकारे शोषण आहे आणि याला बंदी आहे. याचं कारण या नावाखाली अनिष्ट प्रथा रूढ पाहतात. त्याच्यामध्ये समाजातील उच्चवर्णीयांची वर्चस्व दिसतं. उच्चवर्णीय त्या देवदासीच्या नावाखाली तिचा गैरफायदा घेतात आणि त्या ज्या व्यक्तीचं शोषण होतं तिचं आयुष्य सगळं वाया जातं. आणि म्हणून शोषणाविरुद्धचा हक्क हा आपल्या राज्यघटनेमध्ये घातलेला महत्वाचा हक्क आहे. आणि या महत्वाचा हक्क आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडच्या काही अनिष्ट प्रथा दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा अर्थ ते दूर झाल्यात असं नाहीये. आजही आपल्याला असं दिसतं की आजही बघा तुम्ही खंडोबाला काही बायका वाहिलेल्या असतात, वाघ्या मुरळी असतात, आजही दिसतात ही लोक. आजही काही बालकामगार भाजी विकत बसलेले असतात, कारण त्यांची परिस्थितीच नसते. तर असे परिस्थिती नसलेले लोक आजही दिसतात आणि त्याच्यामुळं मग शोषण जे आहे ते काही थांबत नाही, पण हा कायद्याने शोषण दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला म्हणायचंय. पण आता सगळ्याच गोष्टी काही कायद्याच्या चौकटीत येतात का? नाही. कधी कधी कायदा हा कायदाच राहतो आणि समाजामध्ये व्यवहारामध्ये त्याचं अंमलबजावणी अवघड होऊन बसते. जसं आता समतेचा हक्क, कागदोपत्री समता आली आहे, पण प्रत्यक्षामध्ये बऱ्याचदा विषमता दिसते, विषम वागणूक दिसते. झालं म्हणजे अशा प्रकारे हक्क थिओरॉटिकल राज्यघटनेतले आणि व्यवहारातले याच्यामध्ये तफावत दिसते आपल्याला. आणि म्हणून हक्क शिकताना खूप काळजीपूर्वक शिकायला पाहिजे. खूप काळजीपूर्वक शिकले पाहिजे. आणि काळजीपूर्वक आपल्याला कुठले हक्क आहेत हे समजून घेतलं पाहिजे. लक्षात येत आहे? आणि म्हणून हक्क ही संकल्पना जी आहे ती व्यापक आहे. ती असं कुणीतरी हक्क दिले म्हणून तुम्हाला हक्क मिळाले असं नाही. हक्क उपभोगण्याची तुमच्यामध्ये क्षमता निर्माण व्हायला पाहिजे. तुम्हाला कुठले हक्क आहेत हे कळलं पाहिजे आणि ते हक्क मी मिळवीन. आणि तुमच्यामध्ये एक नैसर्गिक क्षमता ज्या लागतात हक्क उपभोगण्यासाठी त्या पण निर्माण व्हायला लागतात. तर हक्क कधी कधी कागदोपत्री राहतात आणि मग ते उपभोगले जात नाहीत आणि ते मिळतही नाहीत. म्हणजे ते मग माणसांची परिस्थिती त्याच्यामुळं सुधारत नाही. याच्यामुळं मी असं म्हणेन की हक्क ही महत्वाचा जो टॉपिक आहे राज्यघटनेमध्ये, महत्वाचं प्रकरण आहे, ते खूप काळजीपूर्वक शिकलं पाहिजे. मग याच्यानंतर आपल्याला अजून हक्क बघायचे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाय योजनेचा हक्क, असे अजून 3 हक्क आपल्याला बघायचे आहेत. तर शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे तो 23 आणि 24 कलमात आहे. धर्म स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28 कलमात आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक 29-30 कलमात आहे. घटनात्मक उपाय योजनेचा हक्क 32व्या कलमात आहे. आणि हे जे उर्वरित भाग आहेत ते आपण उरलेले हक्क पुढच्या तासाला बघूया. तोपर्यंत नमस्ते. आपण पुढच्या तासाला भेटूया.